राम राम भावांनो बहिणींनो, मी तुमचा मित्रबंधू सखा नाना गावठी शंकर नानामध्ये यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर भावांनो बहिणींनो, संध्याकाळचे 6:30-7 वाजलेत, 7-7:30 वाजलेत आणि मस्त आभाळ भरून आलंय. टिप 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 पावसाला सुरुवात झालेली आहे. जनावरांची चारा वैरण आत्ताच उरकलेली आहे. गुरुना चारा वैरण उरकून त्यांना दूध काढून त्यांना खायला टाकलेलं आहे. वैरण टाकलेली त्यांना. इकडं आपल्या शेडमध्ये कांदे आहेत, दिसले का? ते झाकून ठेवलेत, कारण इकडून आहे का पाऊस असा आला का मग ते थोडे ओल्ले होऊ राहिले, म्हणून कांदे झाकून ठेवलेत. बरोबर आहे की नाही? विजा चमकू राहिले चांगल्याच. लाईट जाय करू राहिली. तर नेमकं घरात पण नानीचं काय चालू आहे आपण आता ते पाहू. चला अक्का, काय चालू आहे? जेवायचं? का बरं? मग आता जेवायचंय का पण? का मग जेवत असते दाद्या दाद्या काय चालू आहे? जेवण करायचंय, पाणी आणून राहायला पाहतो. आणि इकडं इकडं काय चालू आहे? जेवायला वाढू राहिली. बसणार आहे अक्का? तुम्हाला काय काय खायचं सांगा बरं पटकन पटकन. काय काय खायचंय? काय काय जेवायला? काय काय खायचं तुम्हाला? काय कालून केलं रे? काय असेल ते वाढ. मटकी, मटकी, कोरडी मटकी, हा. रस रस कायचा? ऊसाचा आमरस. आमरस म्हण मग. ऊसाचा रस, मला वाटलं ऊसाचा रस भाकरी संग कस काय खायचा? फायदा आले आता. मग काय गुळ भाकरच. आणि मग तू म्हणली ऊसाचा रस. ऊसाचा नाही, फक्त रस म्हणते. फक्त रस म्हणली का? हा. तर असं चालू आहे. चपाती आहे, जिलेबी आहे. हा, जिलेबी आहे बा. चपाती आहेच ना. आता चपाती भाकरी का? भाकरी संगच खाणार आहे ना माणूस. आणि आमचा दाद्या पण आहे का जेवायला बसलाय, पण तो आहे का रुसलेला आहे आज. आहे ना दाद्या? कमून रुसला? हा, इकडे पाहून बोल. बोल, कमून रुसला दादा? हा, त्याला आहे ना त्याच्या मावशीच्या इकडे जायचं होतं, त्याच्यामुळे ती आहे का रुसलाय. हा, त्याच्या मम्मीनं जाऊन नाही दिलं त्याला. मी बरं सोड, दाखव कुठं काय काय आहे. याच्यात शेव आहे, भेळ. भेळ म्हणते, बोलते इसको बोलते भेळ. कुठे आहे जिलेबी? दाखव लवकर. हा, तुम्हाला जिलेबी दाखवतो. आमच्या गावातली राजू मामाची भेळ. हा बा, जिलेबी ही भेळ आहे. आणि हवा याच्यात चिंच पाणी आहे, कांदा आहे, मटकी आहे. आणि ही भेळ जिलेबी कुठून आणलेली माहिती आहे तुम्हाला? तर आमच्या गावातले माझे मित्र राजू मामा, म्हणजे अख्ख्या तालुक्यात नाही जिल्ह्यात त्यांची भेळ प्रसिद्ध आहे. तिथून ही भेळ आणलेली मस्त. राजू मामाची फेवरेट भेळ, स्पेशल भेळ. तुम्ही काय म्हणले? राजू मामा. राजू मामा परत काय म्हणले? काय म्हणले? काय म्हणले? काय म्हणले? मित्र. मग मित्र आहे का ते? मग कोणी? माझे वडील आहे ते. असं आहे का? म्हणजे माझ्या वडिलांना हिने मित्र करून टाकलंय डायरेक्ट लगेच. अरे आधी काय मित्र आहे, ते मित्र आहे माझे, मग मी त्यांना राज मामा म्हणायला लागलो. असं आहे का? मित्र करून टाकलंय माझ्या भावाला. अक्का तो काय चालू आहे? काय नाही, जेवायला वाढल्यावर खायचं. वाढल्यावर खायचं. वाढ लवकर, चला रपा रप रपा रप जेवायला दे. दादा तुम्ही कोणी कॅमेरा घेऊ, मी इकडून बसतो. दे लवकर. वाढ लवकर. पोटात कावळे वळायला लागलेला का? चपात्या इतकं मस्त आले. हा का? गरम गरम चपात्या. गरम गरम चपात्या. आमरस. आमरस नाही दाखवला? आमरस दाखव. वाढायचं दाखव. आवर लवकर रपा रपा. तोवर तुम्ही आहे का? अहो, राजमामाच्या दुकानातली जिलेबी शेव म्हणल्यावर एकच नंबर. पण मला जिलेबी कशी आवडते माहिती नाही? कशी? गरम गरम, कडक एकदम गरम गरम. पण ते आता घरी आणलं तर गार होऊन जाते बाबा. काय करावं? आमरस. आणि आपण काय ते करतो माहिती भाऊ, भाऊ बहिणीनो, आपण काय त्या मिक्सरचा आमरस करीत नाही भाऊ. आपल्या इथं कोणालाच आवडत
मिक्सरचा आमरसच आवडत नाही. असा आमरस असा आहे का गोळ्या 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 गोळ्याचा असे त्याचे हे पडल्या पाहिजे. आमची अक्का लहानपणी आम्ही लहानपणी असताना का आमची अक्का आमरस करायची. लय भर लागायचा. तर होता गावरान आंबे होते का अक्का? हे कोणते बदामी का कोणता बदाम बदामी वाटतं का केशर आहे काय नाही? केशर नाही बदाम केशर नाही ना. बदाम असं लहानपणी अक्का आमरस करायची. काय क्वालिटी आमरस लागायचा राव तो गावरान आंब्याचा. नाद आणि आता काय आमरस हे नुसते फुल्लोक पाण्यावानी आमरस राहते. अक्का काय आमरस करायची. अक्काच्या हाताचा असा कुरकुरू कुरकुरू कातडा धुवून काढ. आणि लहानपणी मग आम्ही का ते टाक पाणी कर कालच्या म्हणजे टाक पाणी आणि कर कालच्या मग का त्या आमरस करताना का ते कोय काढायची बाजूला. मग ते पाण्यानं धुतलेली कोय सुद्धा आम्ही खायचो. आणि ते कातडे चाटायचे. काय ते दिवस होते राव है ना रे अक्का? हो तुम्ही लहानपणी भेटत नव्हतं ना. मग तुम्ही केळं आणलं त्याचे काटाडे खात होते का? मी कातडे खात होतो. भेटतच नव्हतं. नाही तुम्ही कधी खात होते मग काटाडे? कशी करार करार खात होतो. डायरेक्ट अख्खं. हा. आम्ही अख्खं नव्हतं खात होते. मग? आणि मग म्हणलं करून खायचं. आम्ही कातडे खायचो. असे ते दिवस होते. काय आता जे ते बरं आहे. तर भावांनो बहिणींनो या जेवायला. मला काय दम निघा नाही आता. तुम्ही येऊस तर बी मी काय थांबू शकत नाही. तर या मग जेवायला. हा सगळे या. आमरस चपाती मटकी जिलेबी शेव. तुम्ही आले का जावा येता तुम्ही तेव्हा तुम्हाला हा स्वयंपाक करेल. अरे सुलोक म्हणावा. सुलोक श्लोक नाही श्लोक म्हणते त्या. मला नाही येत बाबा. श्लोक म्हणते. मला कोण येतो श्लोक म्हणता? म्हणा ना काहीतरी. तुला येतो तू म्हण ना. माझे देणार नाही आता. मग जेवढं म्हणते तेवढं म्हण मी म्हणतो काही म्हण लागत. वदना कवळ घेतात. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. जे काय आपल्याला हे असे तुमचं येत नाही तुम्हाला बिन कायला म्हणायला तो. तर बोला आम्ही पुंडलिक वद्या विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. हा ये जेवायला. पिसळीवर की जेवायला. तर असं चालू आहे. या सगळे जेवायला. तुम्ही जर मटण खाणारे असले तुमच्यासाठी मटण बी करीन. आणि व्हेज खाणारे असले तर आमरस 100%. आता आमरस सीझन चालू झालेलं आहे. या जेवायला पुरण घालू भजे कुडाई पुरणाच्या पोळ्या आमरस एकच नंबर करू. हा तर मग या जेवायला. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा. नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय. राम राम.